हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मी दिस साईड तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे 7व्या बॅचचा पहिला दिवस. तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये काय बघायला भेटणार आहे, तर तुम्हाला बघायला भेटणार आहे की आपला पहिला दिवस कसा माझी तयारी करते आणि त्याच्यानंतर स्टुडंट्स येतीलच, कारण आता वाजलेले आहेत 1 आणि स्टुडंटला मी टाइम दिलेला आहे 3. तर 3 वाजेपर्यंत सगळे येतील, तोपर्यंत मला सगळं आवरून घ्यायचं आहे. क्लासरूम ऑलरेडी अरेंज केलेला आहे प्रियंका आणि बाकीच्या टीमने. सो आपण बघूयात, क्लासरूम मध्ये जाऊयात आणि बघूयात काय चालू आहे. सो इथे सगळीजण प्रिपरेशन करतात. से हाय. रिया आहे आपली लक्ष्मी. भेटूयात आपण प्रियंकाला. ओ माय गॉड, इतका सिरियसली. ओ ओ हाय बोला. आणि इथे आहे सायली. सो सायली, काय काम केलंय आज तू? एक्साइटमेंट खूप आहे. तुमचा पहिला दिवस आठवला का? लक्ष्मी बोलली की आपला पहिला दिवस आहे. ओके, सो ह्या ज्या आहेत स्टुडंट त्या आधीच्या बॅचच्या आहेत आणि त्यांना आम्ही इंटर्नशिप प्रोव्हाइड करतो. त्याच्यामुळे त्यांना समजेल की एक्झॅक्टली आपण अकॅडमीमध्ये काय काम केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने बाकीची अरेंजमेंट असली पाहिजे. आणि इथे मला ह्या रेणुका ताई आहेत ज्या बघतात आहेत, हे बघा. सो पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघतच राहा. मी आता माझी तयारी करते आणि ह्या मेकअपचा पूर्ण ट्युटोरियल व्हिडिओ मी टाकणारच आहे. या लोकांची इथे काय लिहायचंय काय नाही लिहायचंय ते चालू असेल आणि तुम्हाला असे कर्ल्स मध्ये हवे, थोडेसे ट्विस्ट हवाय, तर हा एक ब्रश घ्यायचा, त्याला रोल करायचा आणि एकीला पूर्ण तरी हवा मारायला सांगायची. I look at you and it's easy to see you are that someone I've been trying to meet. I got your number, won't you pick up the phone? Don't leave me hanging on the dial tone. Think back to the night that we met, jumping in the pool, talk to you, dripping wet. Nervous when I speak, so I trip on my tongue. Never thinking you would be my number one. लास्ट आत्ताची बॅच झाली ते काय घेते तुझ्याकडून? ठीक आहे. मी लास्ट बॅचची स्टुडंट होते, बट आता मी इथे इंटर्नशिप मध्ये काम करते आणि मला त्या मॅमनी मौका दिला इंटर्नशिप मध्ये काम करण्याचा, त्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद. तुम्ही आल्या त्याबद्दल धन्यवाद. आणि नेमका लॉकडाऊन लागला आणि त्याच्यानंतर मग मला जॉब लागला, त्याच्यामुळे मला तिथे कंटिन्यू करावं लागलं. मेकअपचा जो स्कोप होता तो थोडा माझ्याकडून, मिरर कसे लावलेले आहेत, कसे ते एकमेकांशी बोलतात, या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या आताच बदललेली असणार. असा विचार करा की आज तुम्ही तिथे बसलात ना, तुम्हाला इथे यायचंच आहे, तेवढं तुम्हाला झटावंच लागणार आहे आणि तेवढं करावंच लागणार. अप्स अँड डाऊन्स येतात लाईफमध्ये. कधीही पुढे जाताना आता तुम्ही ती पुढे जाऊ शकते. तुमचा कॉम्पिटिटर हा तुम्हीच आहात. तुम्ही म्हणजे ऍडमिशन घेतलं ओके. आणि ह्या फील्ड मध्ये काही नॉलेज आहे, पण म्हणजे 5 डेजचं मी वर्कशॉप केलेलं. पण ब्युटिशियन आहात तुम्ही? नाही, ब्युटिशियन आहे मी. फक्त जे म्हणजे नुसतं नॉलेज असून फायदा नाही, काहीतरी त्याची टेक्निक असते, हे सगळं मला बघायचं होतं आणि खूप नॉलेज घ्यायचं होतं, म्हणून मी हा पाऊल उचलला. घरच्यांना खूप कन्व्हिन्स केला. फायनली माझे हजबंड कन्व्हिन्स झाले आणि मला या स्टुडिओमध्ये यायचा आणि स्टाफला मॅम रूपात बघायचं एक वरदान मिळालं. कारण की ताई जसं प्रेमाने बोलते, सांगते, समजून घेते, तसं कोण नाही. तर रील्स मध्ये मला दिसलं आणि तिथपर्यंत आले. थँक्यू सो मच ताई. व्हेरी बेस्ट. आणि खूप खूप दोघींमध्ये कोण तू की मी? मी इकडून बघत होते तुम्हाला. इथे आळशे कोणी काही केलं तरी मला नजर म्हणून आम्ही आळशे लावले अशाच पद्धतीने. जरी कुजबूज केली ना, मी ते उभे राहिले तरी मला समजा अच्छा अच्छा ओके ऐकते मी. आणि मी जॉब करते. जॉब मी पण जॉब करते. ठीक आहे. मी अश्विनी नागेश गायकवाड पनवेलवरनं येते. अरे पहिले तर डोळे पुसायचे. आमच्याकडे असे रडणारे नाही, रडायचे नाही, रडवायचं असतं आपल्याला. पहिले तर टाळ्या या. मला
ट्रेनला एक ऑप्शन सांगितलं, मला एक option सांगितलं तिला. त्या ट्रेन गोरेगाववरून ही टाइमची ट्रेन आहे त्याने ये. म्हणजे मला पण आतून असंच होतं. माझे भाऊ पण बोलत होते की कशी जाशील तू, कसं करशील, तुला होईल का एवढं लांब. म्हणजे हेच सांगत होते सगळे मला. पण मी जेव्हा मॅमला भेटली समोर तेव्हा त्यांनी मला जे सांगितलं, समजवलं की बाबा असं जसं, मग तेव्हा माझं माइंडसेट होतं की आता किती काही असेल तरी चालेल, पण मी येणार इकडे आणि म्हणजे करणार. टॉपिक मला असं वाटतं पहिला दिवस टॉपिक शिकवायला नको, पण पुन्हा वेळ तुम्हाला प्रॅक्टिससाठी जास्त मिळावा म्हणून तुम्हाला हा टॉपिक मी घेतलेला आहे. पण कधी असं होत नाही की ट्राय स्किप करून घे ना. आजच्याच दिवस हा, उद्या ही बुक कुठेतरी गायब झालेली असणार आहे. मी घरीच घेऊन जाणार तिला. कारण लास्ट बॅचला ह्याचा खूप फायदा. ए ब्लॉग साठी बघ कसे बाय करतायत. आणि लिहून घे तर ते जे राहिलंय ना उद्या तिच्याकडून घे आणि बुक मध्ये फोटो वगैरे I look at you and it's easy to see